राम शेठ. काय काम आहे का? आहे ना, करताय का? करल. राहुल्या, अरे राहुल्या, सुटलं कॉलेज तुझं? आताच आलोय कॉलेजून. पटकन जा घरी. काय चालू? हा, ऐका ना, 100 रुपये द्या ना. 100 कशाला? राहू दे, 10 रुपये काम वडापावला खातो आपलं. भागव्यात येतच. चला. सोने, काय भांडी घासते? काय भांडी घासते येत नाही? नीट घास की भांडी. गपचा की काळ्या, तू तर काही काम करत नाही, नुसता हिंडत असं इद्रेवानी. काळा कोणा म्हणली तू? काळा कोणा म्हणली? एक तर भांडी बिंडी घासता येत नाही, काय नाही. खेळत बसली मशिवानी पाण्यात. किती वेळ झाला सांगते तरी ग तसंच करताय कलकल कलकल नुसता. हा, किती वेळ झाला तिला छळतोय. आणि सोने, तुला बी कळत नाही का? अगं लगीन होणार आहे तुझं. आई तू तू त्या पुरीचं लगीन मग कर. मला आधी जेवाय दिले, भूक लागली. हाताने खा, नाही तर घे की मूर्त्या. जा बाई घरात. राम 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 राम. काय घर सापडा काय त्रास वगैरे नाही ना झाला? नाही, आलो विचारत. हा, तसं कसं आहे, गल्लीत कुणाला पण विचारलं ना तुम्ही आबा बेगारी, कुणी आणून सोडतंय बघा. होय का? राधे, जरा चहा पाण्याचं बघ बर, पाहुणं आलं. हे आमचं नमस्कार भाऊ. अहो ते पाणी राहू दे, मुलगीच दाखव. हो आया येते या पोरग्या येते. दाखवा मुलगी, दाखवा. सोने, ये ग बाई बाहेर. चला. सोने ये ग. ही आमची सुनी. पण दाजी, दाजी, हिला भांडीच घासता येत नाही. होतो तिकडे काय बी सांगतोय. पोरगं अहो, तसं येणं काय नाही दिसतंय बरं हो. का? रावल्या, मनात पोरगं बिनात येणं घेऊ नका. दिसतंय तुमचं. सगळं करते आमची सोनी. बस मला. तीच समजा बघतीये घरातलं बघा. चिडवते. पाहुणं काही विचारायचं असेल तर विचारा पोरीला. काय प्रश्न विचारायचे असतील तर ताई तुम्ही विचारा. तुझं नाव काय ग बाई? सोनाली आबा हक्के. शिक्षण किती झालंय? 7वी. पोराला तर पोरगी पसंत आहे. मग पुढचं काय असेल ते घ्या बघून. कसं करायचं काय? पाहुणं, आता मी हाय बेगारी माणूस, दररोज करतोय तेव्हा खातोय. लग्न करून देईल, पण जरा माझ्या पद्धतीनं जसं होईल तसं करून देईल. मग बघा बाबा तुम्हाला कसं वाटतंय. बर बर बर. मग टाका, सुपारीच फोडून टाकू. बरं बरं चालतंय. राहुल्या, जरा जरा दगड आणि सुपारी फोडायला. आणि सुपारी आहे दिसतं देवाऱ्यावर. मुलीचं मामा आहे, राम 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 राम. त्यांच्या हातूनच फोडू मग. हो हो. सुपारीच्या कार्यक्रमासाठी लय बरं वाटलं बरं का आम्हाला. त्यांच्या हातात द्या. पोरगी पसंत पडल्यावर काय मग? पोराला पसंत असल्यावर आपल्याला काय? रावडी आणलं का रे? हळदी कुंकू आणत्या. आता घ्या लवकर उरकून बाबा. सुनेचं आहे ना हो सगळं. थांबा हा. पाहुणं,
घ्या आमची पोरगी पादरात फोडू सुपारी. हा होय होय होय. राज्यात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आता लॉकडाऊन असणार आहे. आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सोडता सगळ्या सेवा आता बंद असतील. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी अहो हे काय दावते टीव्ही आता मला तरी काय माहिती. राधे काहीतरी वेगळंच संकट येणार आहे बरं का. मला बी तसंच वाटतंय. हे तर काय माझ्या जिंदगीत असलं कधी ऐकलं नाही बाबा. हॅलो हॅलो हा मॅडम यायला लागले. अहो आमच्या ह्यांना न्यारी देत होते. हा आले आले. हॅलो हां हां अहो ऐका की. हॅलो हां काय बोललं का मॅडम. अहो त्यांनी बोलले की उद्यापासून कामाला येऊ नको. ते नाही का काय करू नका पुरोना आलाय बघा. खरं ना. बातमीच जाऊ हा मालक. हा बंद. हा पण का. हाड मोडलं. ते बघा कशाला मारताय. हाड मोडलं म्हणजे उगा कुणाचं बी राखण्यावर बी कशाला काढता हो? कुणाचं काय बोलते कुणाचा इथं आई बापाची कामं सुटल्यात आणि दलिंद्र नाचतंय. आता त्याला काय माहिती असणार आहे आपलं काम सुटलंय म्हणून. काय माहिती असणार आहे. आपण नाही कामाला तो उपाशी मरल. ते बघा, जाऊ दे द्या सोडून. पोरे पोरा घरात जा न्यारी करून घे. आबा जा. पाकच हाड मोकळी केली बुवा. तुम्ही राहू दे. असा कुठे बाप असतो अय, तू काय आहे. एवढी वर्ष कस काय सहन केलं का तू. होतं का मोड द्या घरात. चला हो तुम्ही ग बसा. चला विनर. येस. आबा आबा आपली सुने आली. लय रडती. काय सांगतो होय बाजूला. काय झालं सांग की नीट. हा? अगं पाहुणा कुठे आहे. तू का रडतीये? हा? काय संपलं. अगं नीट सांग. अशी कोड्यात काय बोलते. संपलं म्हणजे काय. नीट सांग. राहुल्या, पाणी घेऊन. राहुल्या, पाणी घेऊन. नीट सांग नीट सांग. ते मला सोडून गेले. कुठे का. हा? असं काय बोलते. डॉक्टर म्हणून दवाखान्यात गेले. डॉक्टरने रोग झाला म्हणून तिकडे सांगितलं का मेलं म्हणून. माहित नाही तिकडेच गेले. मला तर काय करावं काय बी सुचत नाही. अहो जेवढं हाय नाही तेवढं सगळं संपलंय बघा. आता मला तर काहीच समजना. काहीच शिल्लक नाही राहिलं या घरात. आहे मला काहीतरी खायचं की लय भूक लागली राव. अरे आता मला खातो का मोड द्या. कशाला चिडते त्याच्यावर. आता इथं राहून काय उपयोग नाही आपला. आपल्याला गावाला जावं लागणार आहे. आबा आता जायचं कसं. एसट्या बी बंद आहेत. रोडवर पोलीस आहे.
पोलिसांनी बघितली ते बी मारतात बघ. हो आता कुठं चालले ते तुम्ही? जातो त्या गाण्याकड. कशाला? एसट्या चालू नाही त्याची गाडी तर बघतो. असं बरं पैशाचं बघता येईल पुढच्या पुढं. ठीक त्याला येतो विचारू. बरं बरं. सावकाश जावा. हा गणा ये गणा, उद्या येशील काय गावाला सोडाय आम्हाला? अरे आबा सगळे रस्ते बंद आहेत, ठिकठिकाणी रस्त्यावर ते पोलीस आहेत, दिसलं की मारतात. आणि सरकारने बी वर सांगितलंय कोणाला कुठं बाहेर फिरून द्यायचं नाही. ते नाही बाबा मला नाही जमणार. अरे गणा, सरकारला काय जाते सांगायला? आमचं हाल आम्हालाच माहिती. तू येतो का बोल. नाही बाबा मला दुसरीकडे कुठं पाय नाही, पण मला रस्त्यावर गाडी घेऊन नेऊ नको. फुकटचा मार खायला लागतोय बाबा, मला नाही जमायचं. तुझं आता जाऊ दे मग, जातो मी आपला. चाल. आव झाली का गाडीची सोय? अगं काय सोय व्हाय नाही ना. येते आता हानबा भेटला होता. काय म्हणाला? हानबा म्हणतोय सरकारने सोय केली गाड्यांची, पण आता आपला नंबर कधी लागतो काय माहिती. ते बी आहे बघ. आबा मग आता काय करायचं? आता कसं करायचं म्हणजे काहीतरी करावं लागेल. मी काय म्हणतोय, आपण चालत चालत निघायचं का? निघूयात की मग. हो की नाही? अयो एवढं लांब चालत जायचोय, ते बी 300-400 किलोमीटर. तुमचा नक्कीच मला काहीतरी मारायचा प्लॅन दिसतोय. मी नाही ना. तुला यायचंय तर ये, नाहीतर मरीतच उपाशी. सोने, राधे, तुम्ही काय करा, जेवढं लागतंय तेवढं सामानच घ्या, बाकीचं हिथंच राहू दे. आपण कसल्या परिस्थितीत निघू. आहे मला नाही लांब राव एवढं चालत यायचं, चालून चालून मारायचं काय? सांग की तू आम्हाला. ए रावल्या, यायचं असतलं ये, आता बस इथंच. हो समजा घरातलं आवरून झालंय बघ. चला निघूयात आता. हे धर रावले हे आणि चल. तुझं समजा तुझं कॉलेज बिलेज सगळं बंद झालं, तिथं काय झाडू मारायला थांबतोय का? चल निघ, नको उगं नाटकं करू. अहो नीट दार लावून घ्या. अरे चल रावल्या, उगं नाटकं नको करूस. चल लवकर, चल ग सोने. ए पोरा, चल ते बात कर, चल पटकन. पाय दुखायचा बाबा. तुम्ही तरणी टाकी असून तुमचे पाय दुखते, आमचे काही दुखत नाही. राधे, हा? अगं तिकडे तो गोठा दिसतोय, आपण आज रात्रीच्याला इथंच थांबू.
चालतंय की आबा. अरे थांबा कुठं बी थांबा, पण माय पाय दुखत बा, मला बसू द्या बाबा कुठतरी. उद्या सकाळी सकाळी आपलं पुढे निघून बरं बरं चालतंय, तुमची हानी होईल. चला रे पोरांनो. चला. अरे तुला पण सांगतोय कर जागा साफ. मला नाही जमणार. आता उठ, उठ, ती बघ कशी करती. लहानच का आता. आईला लागा जेवाय बी दे ना, आणि काम करून घेतात. राहुल्या अरे दगडे काय खेळतोय, उचल बरं. अरे धर. धर रे राहुल्या. घ्या घ्या, सॉरी सॉरी. अयो बरं वाटतं बाबा. आहे जेवाय दे काहीतरी. एक तर का एवढा लांब तागडीत आणत आणलं रोडून, आता जेवाय बी द्यायना राव. मला खा आता, एकीकडनं तुझा बाप आणि एकीकडनं तू. मला तर नको नको झालंय बाप लेकामुळं. हं, बाप म्हणतोय लेकाला सांग, लेक म्हणतोय बापाला सांग. मला काय जीव बीव आहे का नाही र? हा, मी हाय म्हणून इथवर आले, माझ्या एवढं कुणी बी नाही करणार, लक्षात ठेवा. तोंड बंद करते का आता? झोपा रे पोरांनो. आहे आबा, तुम्ही दोघं बी नका भांडू, आम्हाला नाही लागली भूक. राहुल्या नाही लागली भूक. नाही नाही आई तू रडू नको ना ग. नाही ग बाई, झोप रडू नको. झोप रे पोरांनो, झोप कसं नाही मांडीवर. झोप रे झोप. राहुल्या चला जायचंय उद्या परत आपल्याला. दुखते ती रे, थोड्या वेळाने दाखवते मी काय. नमस्कार, कॅमेरामॅन रवीसोबत मी प्रतीक्षा पाटील. लक्ष्मी गंगा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ताच्या ज्या काळात कोरोनामुळे जे आपल्या देशावरती संकट पसरलेलं आहे, त्यामुळे कसे लोक रस्त्यावरती पायी चालत चाललेले आहेत, आपण पाहू शकता. या काका, तुमचं नाव काय, कुठे चालला तुम्ही? नमस्ते मॅडम, मी आबा हाके. अशा परिस्थितीत तुम्ही सगळे फॅमिली कुठे चाललात? वैरागला चाललोय मॅडम. आता एवढ्या लांब तुम्ही पायी चालत जाणार आहात? काहीच करू शकत नाही आता, सगळं बंद पडले बा. कामधंदा नाही, काय नाही. इथं कसं काय पोट भरायचं? आम्ही आता गावाकडे जाणार आहे. आम्ही गावाला जाऊन तुम्ही काय करणार आहात आता? आता बघू तिकडे काय होतंय ते. पोटा पाण्याचं बघायचं, दुसरं काय आहे. जेवाय तुमच्या काय. चल. मग काय तर. आत्ताच आपण या फॅमिलीला भेटलो आहोत, यांची व्यथा जाणून घेतलेली आहेत. तर आपल्या या गावातले युवक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, अशांनी काही समाजकार्याचा, मदतीचा हात पुढे केलेला आहे. तर आपण जाणून घेऊया. ओ इकडे या, इकडे या पाहुणा, इकडे या. का हो साहेब, कुठे चालले? वैरागला चाललोय. कुठून आले आता तुम्ही? तिकडून चालू पलीकडच्या गावाला होतो रात्री मुक्कामाला. वायरला जायचे का? होय. बरेच लांब जायचे. काय करतात? जाता आता तुम्हाला नाश्ता पाणी होऊ द्या. हो हे फोटो काढ रे, चांगला काढला का? गरीबाला मदत करतोय का दाखवतोय जगाला? लय कारणाचा अवतार आहे. हे बघ, चल रे मुड द्या. राधे, हा अगं हे बघ दिव्याचं मंदिर. हा क्या हो. चल दर्शन घेऊ. पोरांनो चला. चला रे. सुखरूप आणलं ग आई. होय होय, मला तर वाटलं आता काय जगत नाही बाबा. देवीनेच तारलं, नाही तर काय खरं नव्हतं. बरं आता चला, येस दिसती गावाची. हा चला, चल रे पोरा. चपला घाल रे. गावची इश्यू काय, वॉचमन ठेवला काय? अरे थांबा थांबा थांबा, कुठे आले तुम्ही?
गावात तुम्हाला येता येणार नाही. इथं पॉझिटिव्ह पेशंट आहे, कोरोना पॉझिटिव्ह जास्त पेशंट असल्यावर तुम्हाला येता येणार नाही गावात. कुठून आले तुम्ही? आम्ही शहरातून आलोय. शहरात आले त्यामुळे गावात एंट्री नाही तुम्हाला. अहो पण मी हे गावचंच आहे, तुम्ही मला ओळखलं नाही का? आता बाबा नाही येऊन देत आता गावामध्ये कोणाला. आता काय परत माघार जायचं का आम्ही? तर रोग वाढलाय जास्त. तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला 14 दिवस शाळेमध्ये राहावं लागेल. अहो पण घरदार सोडून कसं शाळेत थांबायचं आपण? चालतंय की काय? तुम्हाला शाळेतून बाहेर कुठे जाता येणार नाही 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 काय काय? मग शाळेत थांबायची 14 दिवस बघा. बर 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 चालते. चल चल. आणि शाळेतच थांबा, कुठेही जायचं नाही. हा लक्षात ठेवा. चल ग सोने. आई चावी आली का? आणली की बाबा? काय तर परत माघार जावं लागेल चावी आणाय. नाही नाही. राहुल दार उघडलं कोणी राहते, तुम्ही साफसफाई करून घ्या बाबा. लय दिवस घर बंद होतं. हा चावी आहे का नाही? काय उलसक पाणी मिळेल का? आमच्या यांना जरा तहान लागली. आता चालू ना आम्ही. काय झालं आता? हो ते बघा. अहो आम्ही शहरावरून आलो म्हणजे काही रोग घेऊन आलोय का? ते बघा बाई तांबे असंच ठेवून गेले. आलेच आहो. थांब आबा टाकले बसायला, तुम्ही बसा. बर तोपर्यंत घरात आवरते. होय होय. बघितलं का आता? काय झालं? गेली निघून तोंडाला असं बांधून. अगं राधे, काळच वाईट आलाय. असं दिवस आता आपण बघतोय, किती दिवस झालं. हा काय तर असं थोडी ना असतंय. होय हो. मी काय म्हणतोय राधे, हा आपण सोनीचं दुसरं लग्न करावं काय? मला बी तसंच वाटतंय बघा. अगं ती दुःखी चेहरा तिचा मला काही पावा नाही. अख्खं आयुष्य पडलंय तिचं. मग काय हा? किती वय आहे तिचं तरी. मी बी तेच विचार करत होते बघा. तुम्हाला तेच म्हणावं म्हटलं, पण आपण आलो आता, वेळ काळ नव्हती म्हणून म्हटलं आता बोलावं. मी काय म्हणतोय, हा माझ्या बघण्यात एक पोरगा आहे. कोण हो? त्याला मायबाप काही नाहीत. हा हा. पोरगा सोनची चांगली काळजी घेतो. आपल्याला काय पाहिजे ना हो? तेवढं तर पाहिजे ना की. काय त्याला सुखाने संसार. मग काय तर तेवढं झालं तर लय झालं आपल्या दोघांसाठी. बघू मग आपण. हा चालते. सोनेव हा ये की जरा बाहेर. तिकडे आहे का पोरे? आणली आई माझ्या. हा आणलं. तुला प्यायचं आहे? आम्ही म्हणतोय ते तुला राजी आहेस काय त्या बाहेर? कशाचं म्हणता आबा तुम्ही? आम्ही म्हणतोय आपलं तुझं दुसरं लग्न करून टाकावं. दुसरं लग्न? हा आबा पण समाज काय म्हणा दुसऱ्या लग्नाचं? समाजाचं काय करायचंय आपल्याला? हा? राहुल्या आहे अजून पुढं बाई. आबाला केवढं होणार आहे? तू किती दिवस इथे राहणार? तिथे त्याची बायको येणार, तुला बघणार का ग बाई? आम्ही आहे तर आहे तुझं. करून घे आपल्या आबाचा. एक आहे बघण्यात पोरग चांगलं. आहे आबा, मी काय तुमच्या शब्दाची बाहेर नाही जायचे. तुम्ही जे कराल माझ्या चांगल्यासाठीच कराल. तुम्ही म्हणताय तसं मी करील दुसरे लग्न. पाहुणे, पोरीला मी फुलासारखी जपली. सुखात ठेवा एवढंच विनंती. मामा तुम्ही काही काळजी करू नका. आता ती तुमची पोरगी नाही, माझी बायको आहे. सुखात ठेवी. चल.
काय होतं तुम्हाला? जा रे राहुल्या, जा गाडी बघ, जा दवाखान्याची, जा, पळ, पळ पटकन. अहो ते बघ, काय होतं तुम्हाला? उठा की अहो. उठा, उठा, अहो, माझ्या भावात आहे ना. उठा. अहो आमच्या इकडं बघा ना काहीतरी झालंय अहो. काय झालं काय झालं अहो ते खोकून पडले अहो या की हो असं म्हणतात. नाही 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 जमणार. अहो या ना हो. नाही 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 अहो या की हो. नाही हो असं नाही नका नाही करू. नाही नाही ते घरी नाही आहेत सॉरी सॉरी अहो, सॉरी आमची मिस्टर- नाही हो ताई नाही नाही जमणार सॉरी सॉरी काय झालं? काका थोडं मदत केलं ना काका? या हो, या भाऊ, जरा उचलू लागायला त्यांना. उचलू लागायला या हो भाऊ. उचला खोला खोला खोलायचं, खोला हो भाऊ. घाला आत घाला आय आत बस आत बस चला जाऊ द्या हो सर ओके सर ओके डॉक्टर तुम्ही ते आबा त्याचे नातेवाईक ना थोडं तुमच्या पेशंटची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे एवढे औषधी घेऊन मी करतो प्रयत्न ठीक आहे काय बी खरं डॉक्टर पण हो. आमची यांना वाचवा हो. मी माझ्या पद्धतीने करतो ठीक आहे बाकी सगळं देवाचं ठीक आहे मी सांगितलं ग डॉक्टरांनी म्हटलं कोणता तरी आजार झालाय ग मला राहुलीने सांगितलं मी तशी पडता अगं तो गेलाय गोड औषध आणायला ते डॉक्टर म्हटलं देवावर द्या सोडून तुझ्या आबाला काहीतरी होणार नाही ना ग सोने मला लई टेन्शन नाही ग डॉक्टर राहू दे सॉरी का म्हणजे आम्ही त्यांना वाचवून नाही शकलो. प्रयत्न केला आम्ही आमच्या पद्धतीने पण वाचवून नाही शकलो. Sorry. बाकीचे नातेवाईक कोण आहेत तुम्ही तिघं का हा तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे आणि हा तुमचं ते पेशंट ते कोरोना पेशंट असल्यामुळं तुम्हाला काय बॉडी वगैरे मिळणार नाही अंतिम संस्कार आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्येच करणार आहे आणि ते काउंटरला जाऊन 60,000 रुपये भरून तुम्ही तुमच्या सकाळी येऊन तुमचे ते आस्ते घेऊन जावा दादा असं करू नका दादा हो ते मला काही सांगू नका ते काउंटरला 60,000 रुपये भरा आणि उद्या सकाळी येऊन त्यांचे आस्ते घेऊन जावा दादा असं करू नका हो दादा दादा राहुल्या 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 अरे इकडे अरे केला काय इकडे का रे असं लांबनं पळायला लागला अरे मी काय चावतो बिवतो काय बस इथं कर राहुल्या असं काय बसलाय आयटम इजा झाल्या आणि बाप गेला माझा इजा काय म्हणतो बाप गेला कशाने रे ते हॉस्पिटल मध्ये टाकले त्याला तो कसला रोग झालाय तर कोरोना का पोरोना आणि तुम्ही आला हॉस्पिटल वाले म्हणतात आम्ही त्याचं मदत देणार नाही राग देणार रे
आणि ते राज्य तर मी 60,000 रुपये द्यायच्यात. कुठं राहिले एवढं 60,000 रुपये मी? राहुल्या एवढंच ना? अरे मी देतो ना तुला पैसे. किती पैसे पाहिजे बोल. देशील तू? हा मी देतो. किती पाहिजे बोल. 60,000 रुपये बाय. अरे एवढंच ना, पण तुला आपले काम करावं लागेल बा. तू मला काय बी काम सांग, मी सगळं काम करेन, पण मला फक्त पैसे दे द्या. लय दिवसातून बकरा गाव. हे बघ, माझा मित्र एक डॉक्टर आहे बघ. हा आपण त्याच्याकडे जाऊ. हा. तुझी एक किडनी त्याला देऊ. अरे 60 काय 1,00,000 रुपये सुद्धा देईन तो. राहुल्या, ए राहुल्या, ए राहुल्या, ए राहुल्या, ऐक केला का? अरे एका किडनी बी माणूस जगतय. ऐक, तुझा विचार कर आणि परत ये. मी इथंच आहे बघ बसलेलो. गेलं हातचं गिराईक. काय काय नीट काम करता नाही आलं मला. येतं का फुकटचं मला पोचतं काय मी काम करते साले. अरे राहुले केव्हा आला पुण्याहून? 4-5 दिवस झाला. एवढा होता आता लय मोठा झालाय. एकला झाला काय बाबा आलाय का रे? नाही आहे, सगळे आलेत. आणि आबाचं काय चाललं रे? आबा काय झालं? आबा गेलं दादा. अरे तिच्या कधी झालंय? मला पैसे पाहिजे दादा. सगळं घराचे पेपर आणलेत. अरे पैसे तेवढंच ना तुला? याचं काय गरज होती? हॉस्पिटलचे बिल भरायचं 60,000. होय. राग देणार आहे फक्त, ती बॉडी पण देणार नाही. ती पैसे देणार. अरे थांबलं का? एवढं कशाला विचार करतोस? हे कर पैसा. परत दादा तुमचं उपकार कसलं? बरे काय व्यवहार तो व्यवहार. हा मी काय तर पैसा वाटायला नाही बसलो. माझं बी घर आहे, मला बी समजा बघावं लागते. कळालं? आणि तुला तर माहीतच आहे, एका महिन्याच्यात पैसे नाही दिलं तर मी काय करतोय. देशील ना? हां चल निघ आता. चल निघ. इजा तू मगाशी काय म्हणत होता? कुठे विकायची किडनी? का रे मागाशी म्हणत होतो तवा लय नाही म्हणत होता. आता काय झालं? तू पाया पडतो बाबा, पण मला पैसे दे. तू म्हणशील तिथं येतो मी. शाबास रे बॅट्या, आता आला ना लाईन. हे बघ, पण कुणाला काय बोलू नको. पण जर कुणाला बोलला ना किड्या तर अंगावर कातड बी ठेवायचं नाही.
रावल्या हे घे 60,000 रुपये हा. आणि ऐक कोणाला काय बोलायचं नाही. ह्याला म्हणतात इजा. रावल्याच्या किडनीचं कमिशन बी वरून 60,000 रुपये बी इजा म्हणतात इजा. सगळे 60,000 आहेत. स्वप्नील यांच्या पेशंटची लागली. हा भरली ना 60,000. चला माझ्या मागं. आय चल. काय नाही काय नाही काय नाही. आय आबा देवा सोने मला पुसट पुसट दिसायली. काय व्हायला नाही मला. आई तू आमच्याकडे बघ. आय आय काय होतंय? आई काय होतं तुला? पुसट पुसट दिसते. काय होतंय? आय आई इकडे बघ. वर बघ. आय काय? मला दिसून नाही राहिलं. आईचं डोळं गेलं ना. ए आबाच्या किडे भाने येतो का आता? पैसा केव्हा देतो? देतो ना. केव्हा देतो पैसा? देतो. अरे 1 महिना झाला. आता दादा खरंच पैसे नाही. नाही म्हणजे काय? खरंच पैसे नाही. मला काय सांगणार ते पैसे द्यायचं? खरंच पैसे नाही आता. पैसे द्यायचं मला. चल हो खाली. वासना एखादा दादा नका ना. ए चल तू. दादा नका. खरंच खाली वरतो आता. हा? ए, चल बाहेर, आता रे. चल. चाल नाही इथं. पहिलं माझं 60,000 रुपये द्यायचं मग घरी यायचं. चाल. पैसे घ्यायच्या वेळेस चालतात बारकं तोंड करून माझ्याकडं. चालणे घ्यायचं ना. वा महाराणी 2 दिवस झालं म्हणून गेली. चांगली 2 महिने राहिले की. बाप मेला होता मग काय काय आमची राहणार होती काय. आणि ह्या दोघांना कशाला आणलं इकडं. त्यांचा रोग आपल्या घरात घालायला. हो असं नका ना बोलू. रावले अजून लहान आहे. आईची बी डोळे गेले ताबा गेल्यापासून. ए तुला सांगितलंय ना ही अजिबात दोघं इथं राहणार नाही. नाही तर तू बी निघ. पहिली बी बिना नवऱ्याची होतीच की. ओ दाजी असं कोण बोलताय हो? आम्ही कुठं जाणार? ए लपटण्या झापळ निघ. आणि तुम्ही इथं अजिबात राहायचं नाही तुम्हाला सांगतोय. हे बघ पोरे तू सुखी राहा तुझ्या संसारामध्ये. आमच्यामुळे उगा संसार नको म्हणू. मी रावलेला घेऊन जाते काय. काहीतरी काम केलं पाहिलं का. खबर असं बसायचं. एक तर आईला काय दिसाना तिला काय करताय ना. आहे ओय काम बघून येतो जरा मी. हा तू जाऊ नको कुठं. हा येतो मी. जाऊ नको कुठं तू.
राहुल्या